मी विजय गालांडे. आज आपण मका पिकातील ओळी आणि रोपातील योग्य अंतर हे पाहणार आहोत. मका पिकामध्ये ओळी आणि रोपातील योग्य अंतर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण यावरतीच आपला एकूण रोपसंख्या किती असली पाहिजे हे ठरवलं जातं. साधारणतः मका पिकामध्ये 60/25 हे आपण अंतर ठेवतो आहे. आणि 60/25 हे जर अंतर ठेवलं तर साधारणतः एकरी 27,000 रोपं बसतात. त्यातील आपण 25,000 रोपं जर शेवटपर्यंत व्यवस्थित जपली तर एका ताटापासून जर पूर्ण वाळलेले दाणे जर आपल्याला 200 ग्रॅम भेटले तर आपण 50 क्विंटलपर्यंत सहज जाऊ शकतो. परंतु काही जमिनीमध्ये आपण 60/20चंही अंतर ठेवतो. त्या ठिकाणी साधारणतः 30,000 रोपं तरी आपली व्यवस्थित राहिली पाहिजेत. तर हे खूप महत्त्वाचं आहे, कारण ह्याला खूप अडचणी आहेत. ही संख्या मेंटेन ठेवणं ह्याला खूप अडचणी आहेत. कारण ज्यावेळेला पेरणी होती, पेरणी झाल्यानंतर साधारणतः 6व्या ते 7व्या दिवसापासून आपल्याला पक्षी खूप त्रास देतात. त्यामध्ये मोर असेल, त्यानंतर पारवे असतील, खारुताई असेल, हे आपल्याला खूप त्रास देतात आणि त्या ठिकाणी रोपांची संख्या कमी होते. त्या 7 ते 11 दिवसापर्यंत आपण आपल्या मका पिकाची राखण करणं खूप गरजेचं आहे. आणि गेले 2 वर्ष झाले आम्ही एक वेगळा प्रयोग करतो आहे की जोडवळ पद्धत. हे तुम्ही पाहू शकता. जोडवळ पद्धत ह्याच्यामध्ये आपण काय करतो आहे, 2 ओळी जवळ घेतो आहे आणि त्यानंतर साधारणतः 3 फुटाचं अंतर ठेवून परत 2 ओळी जवळ घेतो आहे. त्याचं अंतर साधारणतः 1.25 फूट, दोन्हीमधलं अंतर आपण 1.25 फूट ठेवतो आहे. तर ह्याचा फायदा काय होतो आहे, जोडवळ पद्धत ठेवल्यामुळं ह्याच्यामध्ये खूप अंतर राहतं आणि ह्याच्यामध्ये हवा पूर्णपणे खेळती राहते. दुसरा फायदा, जे दोन्ही बाजू आहेत तर ह्याला पूर्णपणे सूर्यप्रकाश चांगला मिळतो आहे आणि त्यामुळं प्रकाशसंश्लेषणाची क्रिया चांगली होऊन अन्नद्रव्य निर्मिती चांगली होते. त्यामुळं कणसं अगदी चांगली पोचवली जातात. त्यानंतर तिसरा फायदा आपला असा आहे की आपल्याला व्यवस्थित जे काही आपल्याला मका पिकामध्ये फवारणी असेल किंवा शेवटपर्यंत प्लॉटवरती जाता येईल असं मध्ये दोन्ही ओळीच्या मध्ये अंतर राहते. त्यामुळं आणि ह्याचा उत्पादन वाढीमध्ये पण ह्याचा आम्हाला फायदा होतो आहे. त्यामुळं आम्ही जोडवळ पद्धत करतो आहे. शेतकऱ्यांनी जोडवळ पद्धत केली तरीसुद्धा खूप छान आहे. आणि जे काय पुढली माहिती आहे ती मी पुढल्या व्हिडिओमध्ये देत राहीन. धन्यवाद.